नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी नाथा सावंत। मी सध्या आलेगाव खुर्द या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी शासनाच्या वतीने म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वराज्य ग्राम मुक्काम अभियान जो आहे तो अभियान राबवला जातोय। यामध्ये तहसीलदार असतील किंवा महसूलचे जे विविध कामं आहेत ते विविध कामं या ठिकाणी केले जात आहेत। तर कशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर सर्व महसूल विभाग आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा महसूलचे सर्व कर्मचारी असतील ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले चित्र सध्या आहे। आणि जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं स्वराज्य ग्राम मुक्काम अभियान हा अभियान यामध्ये राबवला जातोय। यामध्ये सर्व जे शासकीय कामं असतील ते कामं सध्या केली जात आहेत। रात्रीचे 8:40 झालेले आहेत आणि या संध्याकाळी हा मुक्कामाच्या ठिकाणी मंडल अधिकारी असतील किंवा महसूल विभाग असेल, तहसीलदार असतील व सर्व पुरवठा विभाग असेल किंवा विविध जे कामं आहेत ते कामं सध्या या ठिकाणी केले जात आहेत। खरं तर हा जो प्रशासन आहे ते आपल्या गावामध्ये या ठिकाणी मुक्कामास आलेला आहे। स्वराज्य ग्राम मुक्काम अभियान जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीनं हा उपक्रम सध्या राबवला जातोय। तर आपण बघूया कशा पद्धतीने हे कामकाज या ठिकाणी सुरू झालेलं आहे। दोन्ही एकाच नंबरला दोन्ही पण नाव आहे ते उद्या ऑफिस आलं का नाही ते आपण हेच करून घेऊ। हे काय झालं माहिती आहे का, 2 रेशन कार्ड आहे ते आणि तू काय केलं माहिती आहे का, हे रेशन कार्डला की जुन्यामधलं ऑनलाईन नाव कमी केलं नाही। एक रेशन कार्ड ऑफलाईन आहे आणि एक रेशन कार्ड ऑनलाईन आहे। मग आपण काय करू, एक रेशन कार्ड जे ऑफलाईन आहे का नाही ते ऑनलाईन करून घेऊ।